कुणाला कृषी खात्यातून भेटतं ते अनुदान पाहिजे होतं, तर कुणाला गावच्या शिवारातला पानंद रस्ता मार्गी लावायचा होता. कामं बरीच पेंडिंग होती, पण कामाचा माणूसच नव्हता. ही गत राज्यातल्या सगळ्याच जिल्ह्यातील माणसांची होऊन बसली आहे. त्याला कारण म्हणजे हक्काचा झेडपी मेंबरच नव्हता. बरीच कामं अडली होती. झेडपीची टर्म संपून बरीच वर्ष गेली, पण निवडणुका काही होतच नव्हत्या. अखेर बिगुल वाजलाय. राज्यातल्या 12 झेडपीच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम तयार झालाय. 7 फेब्रुवारीला आपल्याच माणसावर गुलाल पाडण्यासाठी सगळीच माणसं आता कामाला लागली आहेत. तेव्हा या 12 जिल्हा परिषद निवडणुकीत वारं कुठल्या दिशेनं वाहत आहे, सत्तेची समीकरणं काय आहेत, त्या जिल्हा परिषदेचा इतिहास काय राहिला आहे, या सगळ्याचा आढावा आपण या मिशन जिल्हा परिषद सिरीजमधून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओतून सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत काय सुरू आहे याचा आढावा घेऊया. नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्तीची विशेष सिरीज मिशन जिल्हा परिषद. सातारा म्हटलं की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेणं साहजिकच आहे. समृद्ध ऐतिहासिक आणि राजकीय वारसा असलेली ही भूमी. जेव्हा पंचायत राज व्यवस्था निर्माण झाली तेव्हाच म्हणजे 1962 मध्ये सातारा जिल्हा परिषदेची स्थापना झाली आहे. स्थापनेपासूनच जिल्हा परिषदेची सत्ता प्रदीर्घ काळ काँग्रेसकडे राहिली आहे. यात खंड पडला तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर. जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आहे तेव्हापासून साताऱ्याच्या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. त्यामुळे जिल्हा सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीकडे झुकलेला दिसून येतो. मागची 4 वर्षाची प्रशासक राजवट वगळता सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडेच राहिली आहे. पण हा झाला इतिहास. सध्याच्या घडीला नेमकं काय चाललं हे पाहण्याआधी थोडक्यात रचना समजून घेऊया. तर नवीन रचनेनुसार सातारा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ही 65 इतकी आहे. तालुकानिहाय गट रचना पाहिल्यास महाबळेश्वरमध्ये 2, वाई 4, खंडाळ्यात 3, फलटणमध्ये 8, माणमध्ये 5, खटाव 7, कोरेगाव 6, सातारा 8 आणि जावळी 3, पाटण 7 आणि कराडमध्ये 8 गट आहेत. ही झाली रचना. आता येऊयात मूळ मुद्द्याकडे, तो म्हणजे राजकीय लढाई कशी असेल आणि कोणाकोणात असेल. तर मागच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास जिल्ह्यात सर्वच्या सर्व 8 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले. त्यापैकी 4 आमदार भाजपचे, 2 शिवसेनेचे आणि 2 राष्ट्रवादीचे असं संख्याबळ आहे. त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले निवडून आले आहेत. त्यामुळे मागच्या काही वर्षातील स्थिती पाहता भाजपने जिल्ह्यातील पकड मजबूत केल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीनंतर सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढली. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत देखील भाजपचा वरचष्मा दिसून आलाय. त्यामुळे आता भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची मोड बांधण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेतेमंडळींचा भाजपात प्रवेश करून घेतल्याने मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांनी देखील या निवडणुकीत लक्ष घातलेलं दिसतंय. काँग्रेसचं अस्तित्व नाममात्र असल्याने खरी लढत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांच्यात होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढू शकतात, त्यामुळे ही लढाई तिहेरी असेल. शिवसेनेचं नेतृत्व पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंकडे असेल, राष्ट्रवादीची धुरा मकरंद पाटलांवर असेल आणि भाजपची भिस्त अर्थातच जयकुमार गोरे यांच्यासहित शिवेंद्रराजे भोसले, अतुल भोसले यांच्यावर असेल. आता विधानसभा मतदारसंघनिहाय पाहायचं झाल्यास शिवसेनेची फलटणमध्ये ताकद वाढली आहे. रामराजे निंबाळकर गटाने शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत इथे दिसू शकते. राजे गटाचे उमेदवार खंडाळ्यात देखील असल्यानं तिथेही लढत चुरशीची होऊ शकेल. फलटणमध्ये पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध रामराजे निंबाळकर हा सामना रंगणार आहे. फलटणचे आमदार सचिन पाटील हे जरी राष्ट्रवादीत असले तरी रामराजे गटाला रोखण्यासाठी त्यांनी आजवर रणजितसिंहांची साथ दिली आहे. त्यातच मकरंद पाटलांनी यात सह्याद्री कदम यांना पक्षात घेतल्याने फलटणमध्ये दोघांच्याही लढाईत तिसऱ्याने उडी मारल्याचं सध्या दिसतंय. आता दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघात मागच्या काही दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात.
माजी जिल्हाध्यक्ष अरुणादेवी पिसाळ, डॉक्टर नितीन सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या तरी निवडणूक चुरशीची झाली आहे. जयकुमार गोरेंनी या मतदारसंघात लक्ष घालून भाजपमध्ये अनेकांचे पक्षप्रवेश करून घेतलेत. तिकडे कोरेगाव मतदारसंघात महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे. शशिकांत शिंदेंचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सुनील माने यांनी काहीच दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदेंना उमेदवार निवडून आणणं मोठं आव्हानात्मक ठरणार आहे. आता येऊया मान खटाव मतदारसंघाकडे. जयकुमार गोरेंनी काही गटात उमेदवारी जाहीर करून प्रचारात देखील आघाडी घेतलेली दिसतीये. त्यामुळे विरोधकांना अद्याप एकत्र येण्यातच अडचणी निर्माण झाल्याचं दिसतंय. कराड, सातारा आणि पाटण या महत्त्वाच्या मतदारसंघातील पाटण वगळता कराड आणि साताऱ्यात भाजप प्रबळ दिसतीये. शिवेंद्रराजे भोसलेंच्या सातारा मतदारसंघात त्यांचा चांगलाच होल्ड आहे. कराडमध्येही अतुल भोसले आणि मनोज घोरपडे या जोडगोळीने ताकद पणाला लावलेली दिसतीये. कारण कराड नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र यादवांनी निवडणूक जिंकून भाजपला धक्का दिलाय. कराडमध्ये माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह उंडाळकर यांनी भाजपपुढे आव्हान उभं केलं आहे. अद्याप जिल्ह्यात आघाडी किंवा युती जाहीर झाली नसली तरी खरी लढाई तिघात आहे. तिघेही मंत्रिपदावर आहेत. कॅबिनेट मंत्री असलेले मकरंद पाटील, जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई. या तिघातील या लढाईत मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई एकत्र आल्यास चित्र वेगळं दिसू शकेल. पण स्वबळाची भाषा केली तर भाजप वरचढ ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या काही दिवसात भाजपमध्ये झालेले पक्षप्रवेश आणि असलेलं संख्याबळ. आता राहतो विषय अन्य पर्यायांचा. तर हे अन्य पर्याय कोणते असतील ते पहा. खासदार उदयनराजे भोसलेंचा स्वतंत्र गट जर निवडणुकीला सामोरा गेला तर लढती आणखी चुरशीच्या होतील. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे साताऱ्याचे आहेत. त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात ताकद लावली तरी देखील चित्र आणखी वेगळं असेल. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे लढाई तिहेरी असली तरी त्रिशंकू परिस्थिती उद्भवेल की नाही हे आत्ताच सांगणं थोडंसं धाडसाचं ठरेल. पण एकेकाळचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीला आणि पहिल्यांदाच सत्ता मिळवण्यासाठी भाजपला बरेच कष्ट घ्यावे लागतील हे मात्र नक्की आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल तुमची निरीक्षणं काय आहेत हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या सातारकर मित्रांना नक्की शेअर करा. भेटूयात मिशन जिल्हा परिषद सिरीजच्या पुढच्या भागात. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.